नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनालायझर लोकनीती. आजचा विषय जरा वेगळा आहे. राजकारणाच्या एवढ्या सगळ्या गरमागरमीमध्ये ते पूर्णपणे बाजूला ठेवून जो नुकताच एक काल चित्रपट प्रदर्शित झाला, स्वरगंधर्व सुधीर फडके, त्याच्यावर जरा तुमच्याशी काही मला बोलायचं आहे किंवा एक दोन वेगळे मुद्दे जे सुचलेले आहेत ते समोर ठेवायचं आहे. चित्रपटाला मी जेव्हा आमचा एक गाण्याचा संच आहे त्या सगळ्या लोकांना, त्या कलाकारांना, गायक वादकांना बरोबर घेऊन गेलो होतो आणि चित्रपटगृहामध्ये आलेल्या सुद्धा लोकांची मला भावना अशी लक्षात आली की ते चित्रपट पाहतात असं नव्हे, जे सगळे बाबूजींच्या गाण्याचे प्रेमी आहेत, रसिक आहेत, ज्या गाण्यामध्ये त्यांचा सगळा जीव अडकलेला आहे, ते लोक बहुतांश तिथं आलेले होते आणि चित्रपट नव्हे तर पडद्यावरची गाण्याची एक मैफिलच ते ऐकत आहेत असं लक्षात आलं. म्हणजे त्या दृष्टीनं मला असं वाटलं की या चित्रपटाचं विश्लेषण थोडंसं वेगळं करावं लागेल. ते चित्रपटाच्या अंगानं नाही करता येणार किंवा केवळ हाच एक चित्रपट नव्हे, बालगंधर्वसारखा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. काशीनाथ घाणेकरांवरती चित्रपट आला, वसंतराव देशपांडेंवरती चित्रपट आला. इतकंच नव्हे तर या सगळ्या ह्याच्यातून जे नाटक कट्यार काळजात घुसली, संगीत नाटक अतिशय गाजलेलं होतं, त्याचा चित्रपट झाला आणि त्याला लोकांनी प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे तुम्ही हे जे सगळे चित्रपट आहेत ते सगळे एकत्र असे समोर ठेवा आणि मग लक्षात घ्या. मराठी माणसाचं साधारणतः 1960च्या दरम्यानचं, म्हणजे 1940 ते 1970, 80, 90 पर्यंत आपण म्हणूया, 40च्या आधी खूप प्राथमिक अवस्थेमध्ये होतं सगळं आणि नंतर पुन्हा खूप बदललेलं होतं असं म्हणून. म्हणजे संगीत नाटकं होती पण त्यांचं स्वरूप म्हणजे अतिशय मर्यादित, साऊंड सिस्टीम किंवा नवीन सगळं काही किंवा मंचाच्या अडचणी, असंख्य गोष्टी होत्या. पण तरी त्या काळातल्या बालगंधर्वपासून की अगदी नंतरचं कट्यार काळजात घुसली, ह्या सगळ्यातून तुमच्या असं लक्षात येतं की एक मराठी माणसाची जी एक आवड आहे, त्याच्यामध्ये भावसंगीत आलं, भावगीतं आली, त्याच्यामध्ये नाट्यसंगीत आलं, शास्त्रीय संगीत आलं. वसंतराव देशपांडेंच्या चित्रपटाच्या निमित्ताने ती गोष्ट प्रामुख्याने समोर येतं. मुख्य म्हणजे नाटक आलं. ह्या सगळ्या गोष्टी मधल्या साधारणतः 90च्या नंतर, 2001च्या नंतर असं म्हणूयात, त्याला ओहोटी लागली असं वाटत होतं. पण नेमकं कोरोनाच्या काळामध्ये सगळे स्थानबद्ध झाले आणि सगळे केवळ डिजिटल मनोरंजनावरती अवलंबून होते आणि त्या सगळ्यांना 2 वर्षातून हे लक्षात आलं की हे ना आपली भूक भागू शकत नाही, पावडरच्या दुधानं आपली तहान भागत नाही. ज्या अस्सल दुधाची जी चव आहे, प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रमाच्या बाबतीमधली जी एक आवड आहे मराठी माणसाची राहिलेली, स्टेजच्या बाबतीत, स्टेज म्हणजे ते फक्त नाटक नव्हे, अगदी भाषणं आम्हाला आवडतात. म्हणून सावरकरांच्या चित्रपटामधला हा जो प्रसंग असतो, तो चित्रपट हिंदी आहे पण त्या मराठी माणसाची प्रत्यक्ष भाषणाची न्यायची, किंवा टिळकांवरच्या चित्रपटामध्ये सुद्धा असं आलेलं आहे. टिळक भाषण करतायत आणि म्हणजे भाषण म्हणजे परफॉर्मिंगमध्ये भाषण असो, गायन वादन तर आहेच आणि नाटक असो, म्हणजे परफॉर्मिंग, सादरीकरणाच्या कलाच्या बाबतीमध्ये जी एक आवड मराठी माणसाची आहे ती सगळी त्या काय म्हणता येईल त्याला सिल्वर म्हणजे चंदेरी पडद्यावरती दाखवायचं काम या चित्रपटांनी केलेलं आहे. आता हा जो बाबूजींवरचा चित्रपट आलेला आहे त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे. म्हणजे बाकीच्या त्यांच्या उणीवा दाखवून देता येतील, त्याच्यातले जे अभ्यासक असतील त्रुटी लक्षात येतील, मर्यादा कळतील, त्यांना काय फारसा फरक पडत नाही. म्हणजे प्रत्यक्ष सेट जो उभारलेला आहे त्या काळातला असताना मग त्याच्यातली ही गोष्ट त्या काळात होती की नाही, रेल्वे त्या काळात कशी होती, त्यांनी कशी दाखवली, याची चर्चा किती करता येईल. मला त्या दिशेनं जायचं नाही. तुम्हाला जे त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे आणि जी मराठी माणसाला भावून जाते आहे ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीत. बाबूजींच्या संगीताच्या अंगानं त्या चित्रपटाची कथा उलगडत गेली. सगळी गाणी जशाला तशी त्याच मूळ आवाजात वापरलेली आहे, त्याला काही तोडमोड केली नाही किंवा त्याला काही हे केलेलं नाही. म्हणजे ज्या लोकांचा त्या गाण्यामध्ये जी वाढ, म्हणजे त्यांच्या आयुष्यातले प्रसंग आहेत वेगवेगळे. आई क्षयानं लवकर गेली आणि ती आईची जी माया असते, मग जेव्हा तेव्हा ते वणवण भटकत असताना एका मित्राच्या घरी जातात आणि त्यांची आई जेव्हा त्यांना चहाचा कप देते त्यावेळेस ते गाणं आहे, लिंब लोणं उतरू कशी, क्षणिक एक थांबतू, इथून दृष्ट काढते. ती जे अतिशय गोड असं गाणं आहे, नेमकं तेव्हा ते आईची आठवण येण्यासाठीच्या वेळेस ते नेमकं गाणं वापरलेलं. किंवा ते वणवण फिरत आहेत आणि काहीच जवळ पैसे नाही आहेत, हातातला कोट जेव्हा ते जुन्या ह्याच्यामध्ये विकायला जातात आणि काही पैसे त्यांना येतात, त्याच्यामध्ये एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाची हे गाणं येत आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या. मग ह्याच्यामध्ये काय होतं की चित्रपट राहतो बाजूला, पडद्यावर आपण काय बघतो पेक्षा लोक त्या गाण्याच्या ह्याच्यामध्ये जातात, त्या ट्रान्समध्ये जातात. किंवा दुसरा एक प्रसंग आहे की ते रेल्वेच्या प्रवासानं निघालेले, ते रेल्वेचं चाक दाखवलेलं आहे आणि त्यावेळेस नेमकं ते गाणं येतं, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभा.
म्हणजे नेमकं गाण्याच्या भोवती हे सगळं गुंफलेलं आहे, किंवा गीत रामायणाच्या कथेचा एक प्रसंग आहे, तो तर एकदम विलक्षण आहे. ते पहिलं गाणं सगळ्यांना ती कथा माहिती आहे, विशेषतः जे त्या गीत रामायणाचे, बाबूजींच्या आवाजांचे, गदिमांच्या शब्दाचे जे प्रेमी आहेत, अस्सल चाहते आहेत, त्यांना तर ते माहिती आहे की पहिलं गाणं दिलं, त्यांनी चाल वगैरे बसवतो म्हणाले, पण ते कागद गहाळ झाला. कारण काय असतो, तो कागद सापडेला दुसऱ्या दिवशी गाणं प्रत्यक्ष रिलीज व्हायचं, आणि तेव्हा काय रेकॉर्डेड करून ठेवायची सवय नव्हती, सरळ लाईव्ह गाणं हे व्हायचं आणि ती प्लेट चढवायला जायची आणि नंतर ती नष्ट केल्या जायची किंवा नष्ट व्हायची. मग तो जो प्रसंग आहे सगळा, मग ते सगळा ताणतणाव, मग इकडे ह्यांचा मुलगा आजारी आहे, दवाखान्यात आहे, पत्नी ललिता देवळावकर तिथे त्याच्यापाशी बसलेले आहेत, या सगळ्या भानगडीतून जेव्हा प्रत्यक्ष पुन्हा नव्यानं गाणं गदिमा लिहून देतात, मग पुन्हा ते गाणं ते घेतात. मग त्या गाण्याच्या कोरसमध्ये म्हणण्यासाठी म्हणून माणिक वर्मा आणि यांची पत्नी आपल्या आजारी मुलापाशी आपल्या आईला बसवते आणि धावत पळत ती येते, आणि ते जे पहिल्यांदा जेव्हा शब्द उमटतात, स्वये श्रीराम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. आता जेव्हा हे लोक बघायला लागलेत ना, तेव्हा त्यांना ते बाकी सगळं बाजूला जातं, आणि जे सगळे गीत रामायणाचे प्रयोग गेले 10 वर्षांपासून ज्येष्ठ गायक संजय जोशी यांच्याबरोबर मी करायलो, माझ्या असं लक्षात आलेली गोष्ट आहे की लोकांना त्याच्यातली गाणीच्या गाणी पाठ आहेत अख्खी. म्हणजे इतकं गीत रामायणावरती ह्या मराठी माणसानं प्रेम केलेलं, असा जो वर्ग आहे तो त्या चित्रपटाला जाऊन बसलेला आहे, आणि तो जसा आमच्या कार्यक्रमाला येऊन बसतो. बाबूजींनी गायलेली गाणी जेव्हा संजय जोशी सारखा आमचा गायक, ज्येष्ठ गायक मित्र बाकीच्यांबरोबर गातो आणि लोक त्याला प्रतिसाद देतात, हे सगळा जो वर्ग आहे ज्याला प्रत्यक्ष बाबूजींचं गीत रामायण ऐकायला मिळालेलं नाही, त्याला त्याचा लाभ झालेला नाही, तो जाऊन त्या चित्रपटामध्ये तो अनुभव घेऊ पाहतो, किंवा ज्यांनी ऐकलेले ते नॉस्टॅल्जिक होत आहेत, किंवा एक तर प्रसंग मोठा विलक्षण आहे, केवळ तेवढ्यासाठी मला वाटलं की हा व्हिडिओ करावा. गीत रामायणामध्ये पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गाणं आहे, आणि आम्ही नेहमी त्या कार्यक्रमाचं निवेदन करतो गीत रामायणाचं, आणि मी असं सांगतो की प्रत्यक्ष सगळं सनातन जे सगळं आपलं दर्शनशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे, ते या गाण्यामध्ये कसं आलेलं आहे वगैरे. पण त्याला इतका एक वेगळं वळण चित्रपटात दिलं गेलेलं आहे. सावरकरांचं हे सगळ्यात आवडतं गाणं होतं. बाबूजींची सावरकरांवरती किती आणि कशी भक्ती सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी त्या चित्रपटासाठी किती जीव तोडला आयुष्याच्या शेवटी, आणि तो चित्रपट प्रदर्शित झाला सावरकरांवरच. हे गाणं त्या चित्रपटामध्ये जेव्हा येतं आणि समोर सावरकर प्रत्यक्ष बसलेले आहेत, बाबूजी ते गाणं गात आहेत, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, आणि सावरकरांच्या डोळ्यातून गळगळा अश्रू येतात. मला एकदम सनकन असं डोक्यामध्ये आलं की अरे, आपण समजत होतो तसं हे गाणं गीत रामायणातलं नाही आहे. म्हणजे गीत रामायणात आहे, पण ते गीत रामायणापुरतं नाही, हे तर सावरकरांवरचं गाणं आहे. कारण की सावरकरांनी जे सगळं भोगलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण काहीच करू शकत नव्हतो. म्हणजे जेव्हा पारतंत्र्यामध्ये होतो तेव्हा काळं पाणी ठीक आहे, स्थानबद्धता ठीक आहे, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा जी उपेक्षा त्यांना सहन करावी लागली, ते सगळं ती भावना पूर्णच्या पूर्ण त्या गाण्यामध्ये जशी आलेली आहे, जसे जे रामाला भोगावं लागतं आहे, आणि त्यांच्या डोळ्यातून गळगळा पाणी येतात. मी अक्षरशः त्या थिएटरमध्ये बघितलं, लोक हात जोडतायत, लोकांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. म्हणजे ते चित्रपट राहायला बाजूला, तांत्रिकदृष्ट्या किती व्यवस्थित आहे, सावरकरांची व्यक्तिरेखा उभा करणारा कलाकार सावरकर दिसतोय की नाही, सुधीर फडक्यांची व्यक्तिरेखा उभा करणारा सुबोध भावे सुधीर फडके दिसतोय की नाही, हे चाललं आहे बाजूला. जी भावना लोकांची आहे ती भावना नेमकी तशाला तशी ती चित्रपटाच्या त्या चंदेरी पडद्यावरती येते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गाण्याच्या अंगानं सगळं येतं, किंवा अगदी ते सगळ्या त्या कष्टाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा मित्राच्या खोलीवर त्यांना आसरा मिळतो, बाकी सगळं नांतरून काय व्यवस्था होते, आणि मित्र खिडकीचं दरवाजा उघडून म्हणतो की बघ एक गोष्ट तुझ्यासाठी आहे, आणि बाहेर पौर्णिमेचा चंद्र उगवलेला असतो, पार्श्वभूमीवरती गाणं येतं, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तू ही तीच कामिनी. आता तुम्ही लक्षात घ्या की मग तेव्हा तुम्ही विसरता बाकी सगळं, आणि जे गाण्याचे जे प्रेमी आहेत ते सगळे त्या गाण्याच्या ह्याच्यामध्ये वाहून जातात. किंवा अगदी एक शेवटीचा प्रसंग आहे, बाबूजींचा वारसा कोण चालवणार, तर त्यांचा मुलगा श्रीधर फडके, आणि त्याचं जे अतिशय सुंदर असं गाणं निवडलेलं आहे, फिटे अंधाराचे जाळे, बाबूजींनी आणि आशाताईंनी म्हणलेलं गाणं आहे. आणि जेव्हा ते प्रत्यक्ष चित्रपटामध्ये येतं तेव्हा तो अक्षरशः संगीताचा एक वारसा एक वडिलाकडून मुलाकडे कसा समृद्धपणे चालत आलेला आहे हे समोर प्रत्यक्ष दिसतं. किंवा अटल बिहारी वाजपेयी जेव्हा ते गीत रामायण ऐकायला आलेले तेव्हा त्यांनी जो गाणं वापरले, दशरथा घे पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहल, ते बाकी सगळं ते गाण्याचं तर काय वर्णन करायची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टीतून काय येतं माहिती आहे का, किंवा मोहम्मद रफी सुधीर फडके आणि ललिताबाईंच्या प्रत्यक्ष विवाह प्रसंगी हजर येतं. मोहम्मद रफीने तिथं मंगलाष्टक म्हटलेलं.
आता हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मराठी माणसाच्या मनामध्ये एक आनंद दाटून येतो. किंवा किशोर कुमारचा खुशे जमाना आज पहिली तारीखचं संगीत बाबूजींचा, आणि ते गाणं म्हणण्याच्या रिहर्सलसाठी म्हणून किशोर कुमार यांच्या घरी कसा येतो. आणि ललिता देवळकरांनी चित्रपटात गाणे म्हणलेत आधी, लग्नाच्या नंतर मग त्यांनी गाणं म्हणायला स्वतःहून स्वतःवरती बंदी घालून घेतली, कोणी काही म्हणले नसताना. तर त्यामुळे त्यांची ओळख जुनीच होती, म्हणून तो घरच्यासारखा म्हणून, भावासारखा म्हणून आपल्या बहिणीला म्हणावा हक्कानं तसं, ललिता मुझे चाय चाहिए उसके साथ भजे चाहिए, हे म्हणत असताना रिहर्सलला समोर बसतो आणि खुशे जमाना आज पहिली तारीखची रिहर्सल करतो आणि ते प्रत्यक्ष म्हणतो. किंवा लताबाईचं अप्रतिम हिंदीतलं गाणं, मराठीतलं तर जाऊ द्या, ज्योती कलश झलके, असे कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि मराठी माणसाला ते काहीतरी आपलं जवळचं आहे. आपण जसं काही एक मैफिल ऐकतो तर ती फक्त त्या चंदेरी पडद्यावरती चालू आहे इतकंच. या दृष्टीनं बघितलं तर दिग्दर्शक योगेश देशपांडे आणि त्या सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन, त्यांचं शुभेच्छा, त्यांना धन्यवाद. त्यांनी मराठी माणसाचं एक मन ओळखून या सगळ्या चित्रपटांच्या बाबतीत मी म्हटलं तसं बालगंधर्व असो, कट्यार काळजात घुसली असो, काशीनाथ घाणेकरवरचा असो किंवा वसंतराव देशपांडेंवरचा असो, या सगळ्या चित्रपटातून मराठी माणसाची गाण्याची, नाटकाची, संगीताची जी आवड आहे तिला एका अर्थाने वेगळं रूप दिलं आणि ह्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहायला पाहिजे. तुमच्यापैकी जे कोणी सुधीर फडक्यांच्या गाण्याचे, संगीताचे प्रेमी असतील त्यांनी चित्रपट जरूर बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्हाला एक अतिशय वेगळी आणि सुंदर अशी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. इथेच थांबूयात. तुम्ही ज्या पद्धतीनं ॲनालायझर लोकनीती ह्या आमच्या नवीन चॅनलला प्रतिसाद देता त्याच्याबद्दल परत एकदा धन्यवाद. 18,000च्या जवळपास आता आमचे सबस्क्रायबर्स गेलेले आहेत. असेच लाईक करत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा.